नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्याला माहित आहे की ऊस आणि आलं हे दोन पिकं सध्या लागणीचे दिवस आहेत आणि या लागणीच्या वेळीच आपण जर योग्य काळजी घेतली तर या दोन्ही पिकांमधून जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळू शकेल. याच दृष्टिकोनातनं एस ॲग्रोमॉल आणि असीम ॲग्रो रिसर्च या दोन युनिट्सनी एक फार चांगल्या पद्धतीचा एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. या परिसंवादामध्ये या संदर्भात खूप काही चर्चा होणार आहे, खूप काही मार्गदर्शन मिळणार आहे आणि अनेक चांगले टिप्स शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करणार आहोत एस ॲग्रोमॉल आणि असीम ॲग्रो रिसर्चचे शेती तज्ञ मोरे सर यांच्याशी. मोरे सर, नमस्कार. तुमचं नमस्कार. खूप खूप नमस्कार. स्वागत आहे या खास नमस्कार. चर्चेमध्ये. मला सांगा, ऊसाचं पीक हे गेले काही वर्षे खूप मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, बरोबर. पण आले या पिकाला गेल्या काही दिवसामध्ये हं. एक शेतकरी महत्व देताना दिसत आहेत. त्याचं काय कारण असेल? महत्वाचं कारण म्हणजे एकतर पिकामध्ये कोणतेही पीक घेत असताना फेरपालट जर होत असेल, तर फेरपालटीमुळं तुमच्या मातीचे जी काही पोत आहे तो सुधारतो. त्याच्यामुळं नुसतं निव्वळ ऊस जर आपण सतत 3 वर्ष, 4 वर्ष घेत राहिला, तर जे काही शेतकऱ्यांना उत्पादन क्षमता जी आहे ती पिकाची ती जमिनीची वाढ कमी होत जाते. आणि ज्याला तुम्ही फेरपालट म्हणून आलं पीक करता किंवा हळद पीक करता किंवा इतर भाजीपाला करता, तर त्यावेळेला त्या मातीचे गुणधर्म नेहमी वाढत असतात. हे कृषी संशोधन झालेलं आहे. तर त्या अंतर्गत काय होतं, की आलं पीक जे आहे, आल्या पिकामध्ये उत्पादन चांगलं आहे आणि त्याला दरही चांगले आहेत. आता गेली 4-5 वर्षाला बघतोय, ऊसाच्या मानाने आले पिकामध्ये उत्पादन जास्त आहे, त्याचा रेट जास्त असल्यामुळं आले पिकामध्ये जास्त सर्वात फायदा जास्त होतो शेतकऱ्यांना. त्यामुळे आलं पीक सर्वांनी करावं आणि त्याच्या जोडीला ऊसही असावा. फक्त आलं पिकासाठी फेरपालट म्हणून सतत रान बदली करत, करत, करत आलं पीक दरवर्षी थोडं का होईना ठेवावं शेतकऱ्यांनी, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. गेल्या काही वर्षामध्ये शेती ऊसाचं प्रमाण जे आहे ते हं, खूप वाढलेलं आहे. हं. ऊसामध्ये विविध प्रकारच्या जाती, विविध बियाणं येतंय, होय, बरोबर. ज्यामध्ये ज्याला साखर उतारा जास्त आहे असं, बरोबर. किंवा त्याची वाढ उंची चांगली होते, हां. अशा काही जाती येत आहेत. बरोबर. आपल्याकडे साधारणपणे कुठल्या प्रकारच्या जातींचा जास्त वापर केला जातो? आपल्याकडे आता सध्या सर्वसाधारणपणे 86-032 जी व्हरायटी आहे, हं. ती सर्वात जास्त चालते. आता सर्वसाधारण शेतकऱ्यांचा कल काय आहे, की 12 महिन्यात ऊस आपला गेला पाहिजे. तर त्यानुसार आता 10,001 आता हे जे दिसते तुम्हाला, जे 10,001 ची व्हरायटी आहे, ही व्हरायटी लवकर अर्ली व्हरायटी आहे आणि याचंही उत्पादन चांगलं आहे आणि ही व्हरायटी आता जास्त प्रमाणात चांगलं चांगलं प्रसारण चांगले आहे आणि तिची लागण जास्त प्रमाणात व्हायला लागली आहे. आणि ह्या 2 व्हरायटी आता ज्या आहेत आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात चाललेल्या आहेत. अ, ऊसामध्ये ज्या पद्धतीनं त्या ऊसाचं जे पिकाची जी एकूण ठेवण आहे किंवा त्याची जी काही निगा राखण्याची पद्धत आहे, हं, त्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपण असं बघतो की शेतकरी काहीसा आळशी बनत चाललाय. हं, त्याच्याकडे नीट निगा न देणं किंवा पाणी असं सोडून द्यायचं. बरोबर, भरपूर पाण्यामुळे जमिनी क्षारपड होत आहेत. बरोबर. त्यानंतर ऊसावर काही लोकरी मावासारखे काही होय, बरोबर, रोग येऊन गेले. बरोबर. या सगळ्याचा प्रादुर्भाव होतोय. तर या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकी ऊस पिकाची काळजी लावणीपासून कशी घ्यायची? आता ऊस पिकामध्ये जर काम करत असताना माझा अनुभव असा सांगतो, की ज्या लोकांनी जे प्रयोगशील शेतकरी आहेत, जे त्यांनी 100 टनाच्या वर ॲव्हरेज काढलेलं आहे, 120 टन, 130 टन, काही 150 टनापर्यंत गेले आहेत. तर त्यांचं संशोधन असं आहे, की ऊस पिकामध्ये पाण्याचं नियोजन महत्त्वाचं पाहिजे. ड्रिप इरिगेशन पाहिजेच त्यांना. दुसरी गोष्ट, ऊस पिकाला पहिल्यापासून लागणीपासून आळवणे, एक 3-4 आळवणे, सुरुवातीच्या फवारण्या ह्या वेळेत केल्या पाहिजेत. तणनाशकाचा वापर करत असताना मर्यादित स्वरूपात तणनाशकाचा वापर केला पाहिजे आणि ज्या पिकाचं उत्पादन 100 टन, 125 टन ऊसाचं पाहिजे, त्याला कमीत कमी चांगले शेतकरी जे उत्पादन काढतात, त्यांच्या कमीत कमी 8 ते 10 फवारण्या झालेल्या असतात. आणि ह्या फवारण्या काय होतं, की क्लायमेटमध्ये सतत नेहमी बदल होत असतात आणि त्याचे बदल झाल्यामुळं पिकावर स्ट्रेस येत असतो, एक ताण असतो पिकावर. तो ताण जर तुम्हाला कमी करायचा असेल किंवा बऱ्याचशा किडी पण असतात पिकावर किंवा बरेचसे बुरशीजन्य रोग पण असतात. परंतु ऊस पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा आहे, खाली भरपूर प्रमाणात खतं टाका आणि हं, पाणी पाजा, हं, हं. एवढंच आहे. परंतु तेच जर तुम्ही त्या माध्यमातून खतांचा डोस थोडासा कमी केला, सेंद्रिय खतांची लागवड जास्त वापरली आणि फवारणीचा जर रेशो वाढवला, तर तुम्हाला सांगतो निश्चित तुम्हाला गुंठ्याला 2.5 टन, 3 टनापर्यंत ॲव्हरेज मिळतं. हा माझा अनुभव आहे आणि गेले काही शेतकरी जे प्रयोगशील शेतकरी आहेत, ते 100% याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आता हे जे तुम्ही सांगितलं, काही वेळेला फवारण्या करतात किंवा हे हं, करतात. हं. आता हे सगळं आपण असीम ॲग्रो रिसर्चच्या माध्यमातून अनेक उत्पादन तयार केली आहेत किंवा हो, एस हो, ॲग्रोमॉलच्या हो. माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्यापर्यंत ही सगळी उत्पादनं पोहोचवतोय. हं. यातल्या सगळ्यात कुठली चांगले उत्पादन आपले आहेत की ज्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा मिळतो सध्या? आता एस ॲग्रो मॉल जे आहे, ते सतत नवीन-नवीन शेतकऱ्यांना काहीतरी संशोधन देऊन द्यायचं काम करत असतं आणि त्यांचा हेतू हा प्रामाणिक असतो, की आपला जो कस्टमर आहे, आपला जो ग्राहक शेतकरी आहे,
तर तो जे रुपये खर्च करतो तर त्याचा बेनिफिट त्याला मिळाला पाहिजे. या हिशोबाने त्यांनी आतापर्यंत ह्या पिकासाठी लागणारी जी संजीवक असतील किंवा तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा जैविक खतं असतील, तर ते त्यांनी प्रोडक्शन तयार केलेलं आहे. आणि आपण एक प्रयोग असा केला की गेल्या वेळेला आपण एक मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी 7,000 ते 8,000चं किट जवळ-जवळ 3,000 मध्ये त्यांनी ते दिलं होतं. आणि त्याचे वापर शेतकऱ्यांनी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे उत्कृष्ट असे रिझल्ट मिळाले. आणि त्या किटमध्ये पॉवर पोटॅश जे आहे ते ऊसाच्या जाडीसाठी फार छान काम करतं. त्याच्यानंतर त्यांची एक कॉम्बी आहे जी पिकांचं काळोखी आहे, म्हणजे हरितद्रव्य आहेत ते वाढवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर त्यांचं ह्युमिक ऍसिड जे आहे 98% ते पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोरात करतं. असे आणि त्याच्यानंतर त्यांचं एक ऍक्टिव्हेटर आहे जो कॅचिट नावाचा आहे. तो ऍक्टिव्हेटर एवढं काम जबरदस्त करतो की तो फक्त पंपाला 5 मिनिट टाकायचा आहे. मग त्या कॅचिटचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करावा ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कॅचिटचा एक मागे पण आपण प्रयोग केला होता, बघितलं होतं कशा पद्धतीने काम करतं ते. कॅचिटचे काम करण्याची पद्धत म्हणजे तो ऍक्टिव्हेटर आहे, स्प्रेडर आहे, म्हणजे तो स्टिकर म्हणूनही काम करतो. ते सिलिकॉन बेस असल्यामुळं सिलिकॉन हा महत्वाचा घटक त्याच्यामध्ये. सिलिकॉनमुळं पानांच्या पेशी भित्तिका ज्या असतात त्या रुंद करतात. रुंद झाल्यामुळे काय होतं की तुमचं सूर्यप्रकाश घेण्याची क्रिया जी आहे ती पानांची वाढते, कार्यक्षमता वाढते. त्यामुळे अन्न तयार करण्याची प्रक्रिया पिकामध्ये जास्त होते. आणि कॅचिटमुळं जे तुम्ही औषधं वापरता कुठल्या ह्याच्यात तर ते त्याचं एक जरी थेंब पडला त्या पानावर तर ते पूर्णपणे स्प्रेड करून ते ऍक्टिव्हेट करतं. त्यामुळे एखादं तणनाशक असेल, एखादं टॉनिक फवारायचं असेल, कीटकनाशक फवारायचं असेल तर कॅचिट वापरल्यामुळं तुम्हाला त्याचे दुप्पट रिझल्ट मिळतात. त्यामुळे कॅचिट हे वापरणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. पंपाला अगदी 5 ते 10 मिलीपर्यंत तुम्ही वापरलं तरी चालू शकतं. दुसरी गोष्ट तुमची हुमणी वाळवी असते ऊसाला, तर त्या हुमणी वाळवीसाठी कॅचिट जर तुम्ही कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये हमला वापरतो किंवा तुमचं खालून द्यायचे जे कीटकनाशक लिशेंट आहे ते वापरतो, त्याच्याबरोबर जर वापरलं तर हुमणीची त्वचा ही तेलकट असते. शक्यतो काय होतं की औषध सोडल्यानंतर हुमणी त्याच्या त्वचेला लागून देत नाही. पण त्या कॅचिटमुळे काय होतं की ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळे पूर्णपणे हुमणीच्या अंगाला स्पर्श करून ते गुंडाळलं जातं. आणि त्यामुळे आंतरप्रवाही केल्यामुळं औषधाचा आंतरप्रवाह झाल्यामुळं ती हुमणी पूर्णपणे मरून पडते. तर कॅचिट हे सगळ्या प्रकारच्या औषधामध्ये, फवारणीमध्ये किंवा ड्रीप मधून वापरावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे एकूणच ऊसाला सगळ्यात जास्त फायदेशीर असणारं ते कॅचिट असं आहे. आता आपण थोडंसं आले पिकाकडे येऊयात. आल्याची मला वाटतं लागणीपासूनच काळजी घेतली तर आपल्याला फार चांगला फायदा होतो. बरोबर. नेमकी काय पद्धत आहे त्याची? आल्याच्या लागणीमध्ये कसं आहे की आल्याचं एकतर शेतकऱ्यांनी आलं लागण करताना आधी तुमची 6 महिने पूर्व नियोजित पाहिजे की तुम्हाला आलं लावायचे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले प्लॉट निवडणं गरजेचं आहे की जे चांगले सक्षम प्लॉट आहेत, ज्याच्यावर रोगराई नाही, लागण नाही, काही बुरशी नाही, काय नाही, असे प्लॉट निवडून तेच बियाणं खरेदी करावं. कारण मुख्य शुद्ध बीजापोटी म्हणतात ना आपण, फळे रसाळ गोमटी, तसं तर ते बी शुद्ध पाहिजे. त्याच्यानंतर शेतीची मशागत करताना त्या शेतीमध्ये तुम्हाला 1 महिना ते 1.5 महिन्याचं रान तापलं पाहिजे. त्यामुळे जमिनीतली बुरशी जी आहे ती पूर्ण नष्ट झाली पाहिजे. ऊसाचं पीक असेल पूर्वी त्याच्यामध्ये तर त्याच्यातल्या खोडक्या वगैरे सगळ्या वेचल्या पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये बुरशी साठण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आले पीक करत असताना त्या जमिनीचा निचरा महत्वाचा झाला पाहिजे. पाऊस जर भरपूर पडला, 4 दिवस पाऊस लागून राहिला तरी पाणी साठलं नाही पाहिजे. एवढी काळजी शेतकऱ्यांनी आलं पीक लागण करताना घेतली पाहिजे. आणि आलं लागण करताना सीड ट्रीटमेंट जे म्हणतो आपण, ते जर्मिनेटर किंवा गावचो आहे, तशा नवीन नवीन औषधं आता एस मध्ये उपलब्ध आहेत. त्याचा वापर जरूर करावा की जेणेकरून त्याची उगवण क्षमता 100% होते आणि कुठल्याही कीटकांचा वगैरे त्याचा उपद्रव होत नाही. आता हे आल्यामध्ये आल्याचे जे उपयोग आहेत किंवा आपण विविध प्रकारे आलं वापरतो, आयुर्वेदिक औषधासाठी वापरतात किंवा काही त्याची पावडर बनवण्यासाठी वापरतात, काही आणि अन्य ठिकाणी वापरतात, सुंठ तयार करतात. आपल्याकडून म्हणजे आपल्या भागातलं जे आलं आहे ते कुठल्या नेमक्या वापरासाठी सगळ्यात चांगलं असं म्हणता येईल? आपल्याकडचं आलं जे आहे ते आपल्याकडं आलं जे आहे ते माहीम हा प्रकारातलं जातीतलं आलं मोडतं. आणि त्याचा जो स्मेल आहे तो डार्क स्मेल आहे, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळी असते. बेंगलोरचं आलं आणि आपल्या आल्यामध्ये फरक आहे. बेंगलोरचं आलं हे थोडं साईज मोठी असते, आकर्षक दिसतं. म्हणजे जसं आपल्या देशी कोंबडी बॉयलर कोंबडीमध्ये जसा फरक आहे तसं आपलं आलं जे आहे ते देशीमध्ये मोडतं
आणि आपल्या हवामानामध्ये आपलंच आलं येऊ शकतं. बेंगलोरचं आलं आपल्याकडे सक्सेस होत नाही आणि त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती जास्त आहे, रोग प्रतिकारशक्ती जे म्हणतो आपण ती जास्त आहे. आणि आपलं आलं हे जास्तीत जास्त करून तुमच्या खाद्यपदार्थामध्ये किंवा चहासाठी किंवा सुंठ बनवण्यासाठी याचा वापर किंवा आले पेस्ट आता जी तयार मिळते बाजारात त्याच्यासाठी फार प्रमाणात जातं ते. आणि त्याचं मार्केटिंग करणारे बरेचसे व्यापारी आहेत आणि त्यांचं तुम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळतं. ते माल घेऊन जातात, पैसेही चांगले देतात व्यवस्थित. त्या पद्धतीने आले पीक हे खूप फायदेशीर आहे आणि शेतकऱ्याला ते आरामशीर पीक आहे. म्हणजे बाकीच्या 3 महिन्याच्या पिकांसाठी जे मजूर लागतात तेवढे मजूर ह्याला लागत नाहीत. कारण आता शेतीला मजुरांचा प्रॉब्लेम फार मोठा प्रचंड आहे. त्यामुळे ऊस आणि आलं पीक जे आहे वार्षिक पीक आहेत. मजुरांचं जे नियोजन आहे ते करता येतं. अचानक मजूर लागत नाही, त्याला नियोजनाने केलं तर मजूर त्या वेळा मिळत राहतात. त्यामुळे आलं पीक आणि ऊस पीक फायदेशीर आहे असं मला वाटतं. साधारण खर्चाच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर ऊस लागण करणं आणि आले लागण करणं याच्यामध्ये खर्चाचं प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कसं आहे, कशाला कमी खर्च येतो आणि त्यात जास्त उत्पादन नफा कशात मिळतो? ऊसामध्ये खर्च थोडासा कमी आहे आल्यापेक्षा. ऊसाचा खर्च समजा 1 एकर ऊस असेल तर सर्वसामान्य अगदी कमीत कमी काटकसरीने जरी केलं तरी 70 ते 80,000 रुपये ऊसाला चांगलं पीक आणायचं असेल तर जातात. आले पिकामध्ये काय होतं की आले पिकाचं बियाण्याची निवड करताना आपण बियाण्याचा जो दर आहे तो फ्लेक्झिबल आहे, कधी जास्त असतो कधी कमी असतो. मग बियाण्यामध्येच पैसे जास्त जातो. म्हणजे एकरी बियाणं आज ह्या वर्षी 55-60 रुपये किलो आहे, म्हणजे एकरी 1200 किलो बियाणं लागतं. तर त्याचे 70-75,000 रुपये बियाण्याचे होतात. आणि तिथून पुढे मग खतं वगैरे आल्यासाठी उत्पादन कंदवर्गीय पीक असल्यामुळं त्याला जास्तीत जास्त तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो मेंटेन करण्यासाठी शेणखत, हिरवळीचं खत किंवा सेंद्रिय खत याचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो. त्याच्यामुळं त्याचा एक खर्च वाढतो. आणि फवारण्या वगैरे रेग्युलर कराव्या लागतात. त्याला सुरुवातीच्या 3-4 महिन्यापर्यंत रेग्युलर फवारण्या किंवा ड्रिपची इस्रायल खतं वापरायला लागतात. त्यामुळे त्याचा खर्च तुलनात्मक एकराचा खर्च हा 3 लाखापर्यंत येतो. त्यामुळे ऊसाच्या तुलनेत त्याचा खर्च जास्त आहे. परंतु आल्याचं उत्पादन जे आहे ते तुम्हाला 10 महिन्यामध्ये सर्वसामान्य 20 टन निघतं. आलं जरी तुमचं सर्वसामान्य कमीत कमी दर धरला 40 रुपये जरी धरला तरी 8 लाख रुपये होतात. ऊसामध्ये तुम्हाला अगदी 100 टन जरी उत्पादन काढलं तरी तुम्हाला त्याचा दर आहे आज 3-3.5 रुपये किलोचा. त्यामुळे 3-3.5 लाख रुपये मिळतील. लाख रुपये खर्च केला तर 2-2.5 लाख रुपये शिल्लक राहिले. याच्यामध्ये तुमचं 3 लाख गेले तरी 5 लाख शिल्लक राहतात. म्हणजे हा बेनिफिट आल्यामध्ये. आणि दुसरं आल्याचा बेनिफिट काय, ज्या शेतामध्ये तुम्ही आलं केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत ऊस केला तर त्याला काही लागवड न टाकता सुद्धा कमी खर्चामध्ये ते पीक जमिनीचा कस चांगला होतो. हा कस चांगला होतो, पोत सुधारतो जमिनीचा. त्यामुळे त्या पिकाला फायदा, पुढच्या सेकंड पिकाला त्याचा फायदा जास्त होतो. अच्छा अच्छा. साधारणपणे आता जर बातम्या बघितल्या आपण किंवा हवामान खात्याचा जर आढावा घेतला तर यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे आणि पावसाचं प्रमाण कमी आहे असं म्हटलं जातं. तर अशा वेळी काही लागण करतानाच काही लोकांनी काही काळजी घेण्याची गरज असते का शेतकरी बांधवांना, असं तुम्हाला वाटतं का? शेतकरी बांधवांना ह्यावरची सूचना अशी आहे की आल्याच्या लागणी आता बऱ्यापैकी होत आल्यात, काहींच्या लागणी चालू आहेत. माझा दरवर्षीचा अनुभव सांगतो, ह्या वर्षी टेम्परेचर जास्त आहे. तर आलं लागण करत असताना जमीन तापलेली आहे भरपूर. आणि ज्या वेळेला तो ड्रिप इरिगेशन करतो आणि सिंगल लॅटरल टाकतो त्याला पाण्याची भूक आल्याची भागत नाही. आणि मग पाणी कमी जास्त मिळालं की आलं गाभरण्याचा प्रकार होतो. म्हणजे आलं जे आहे ते मऊ पडतं, बिलबिलत होतं आणि त्याच्यामध्ये फंगस तयार होतं आणि मग लागालागी सुरुवात होते. तर शेतकऱ्यांनी सुरुवातीला पासूनच आल्याची लागण करताना ह्या वर्षी तरी किंवा प्रत्येक, कारण आल्याची लागण ही उन्हाळ्यामध्ये असते, मे ते 15 जून पर्यंत असते. तर कमीत कमी डबल लॅटरलचं ड्रिप वापरावं. दुसरी गोष्ट, आलं लागण केल्यानंतर त्याला भर महत्वाची आहे. लगेच भर 2 ते 3 दिवसामध्ये भर टाकून घ्यावी. तर मातीचे जेवढे भर असेल त्याच्यावर तेवढं त्याला पिकाला सुरक्षितता राहते जास्त. त्याच्यामुळे त्याला टेम्परेचरचा त्रास होत नाही. तर सगळ्यात मुख्य काळजी जी आहे ती आले पिकामध्ये ही घ्यावी. आणि पहिलं पाणी सोडताना ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे, जीवाणू आहेत आपले बुरशीचे आहे, ते बुरशीला मारणारी बुरशी आहे, जमिनीला पोषक आहे. तर त्या ट्रायकोडर्मा तुम्ही एकरी 1 लिटर ते 2 लिटर सोडलंच पाहिजे कंपल्सरी. म्हणजे जमिनीतली जी शेणखतातली बुरशी आहे ती बऱ्यापैकी नष्ट करते ते. त्यामुळे आले पिकाला कोणताही त्रास होत नाही, उगवण शक्ती चांगली होते. आणि सुरुवातीच्या 3 महिन्याच्या काळामध्येच तुम्हाला आले पिकाची वाढ वगैरे निरोगी ठेवणं तुमच्या हातात असतं. आणि त्यावेळेला ते पीक जोमदार आलं की मग त्याच्या अंगच्या ताकदीवरती पुढे सक्सेस होतं. तर सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत तुम्ही आल्याची काळजी घेतली पाहिजे. अच्छा. शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की ऊस आणि आलं हे 2 जी महत्वाची पिकं आहेत त्या संदर्भात मोरे सरांनी खूप चांगली विस्तृत माहिती दिलेली आहे. एस ॲग्रोमॉल च्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. शेतकरी बांधवांसाठी 24 तास उपलब्ध आहेत. आपलं मार्गदर्शन ते देतात, बांधावर जाऊन तुम्हाला याची माहिती देतात. आणि एस ॲग्रोमॉलमध्ये यासाठी आवश्यक असणारी उत्पादन वाढीसाठी, नफ्यासाठी आवश्यक असणारी सगळी औषधं इथे उपलब्ध आहेत. मोरे सरांनी अतिशय सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.